नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पुण्यकीर्ती विठाला शिवेला आरंभ करण्याच्या अगोदर कसा परिहार द्यायचा तो असा सर्वांना ज्ञात आहे. आणि या प्रसंगासाठीच आपण या ठिकाणी या व्यासपीठावर विराजमान आहोत. आपल्या गावातील एक आदर्श माता आणि वयोवृद्ध अवस्थेला प्राप्त झालेल्या आपल्या सर्वांच्या मातोश्री आदरणीय वैकुंठवासी इंदुबाई गोरखबाप्पा जगताप पाटील यांच्या धर्मपत्नी. आणि गोरखबाप्पा ही पंढरीचे महिन्याचे वारकरी. मठामध्ये खूप वेळा बाप्पाच्या आणि आमची भेट व्हायची. धार्मिक पारमार्थिक हे परिवार आहे. आणि अशा सर्वांना जायचं आहे. गेल्या 2 वर्षापूर्वी बाप्पाचं या ठिकाणून स्थलांतर झालं, जावं लागलं. आणि गेल्या वर्षी आईसाहेबांना देवाज्ञा झाली. एक या जगताप परिवाराचं मातृ आणि पितृ हे दोन्ही क्षेत्र नाहीस झालं. त्या ठिकाणी त्यांचे सुपुत्र आदरणीय सुनीलराव गोरखबाप्पा जगताप पाटील, त्याचप्रमाणे द्वितीय चिरंजीव संतोषराव गोरखबाप्पा जगताप पाटील, त्याचप्रमाणे तिसरे चिरंजीव सतीशराव गोरखबाप्पा पाटील इंगुद. आणि 2 बहिणी आहेत, आदरणीय सौभाग्यवती प्रभावती अभिमानराव पाटील आणि दुसऱ्या भगिनी आहेत पार्वतीबाई शंकरबुवा. असा हा जगताप परिवार आहे. धार्मिक परिवार आहे. या ठिकाणाहून त्यांना जावं लागलं. गेल्यानंतर या परिवारावरती फार दुःखाचा डोंगर कोसळला. कारण मातृ आणि पितृ दोन्ही छायाचित्र या ठिकाणी आपल्या त्या परिवाराचं गेलेलं आहे. आणि पाहता पाहता आई साहेबाला जाऊन आज त्यांचा प्रथम वर्ष श्राद्धाचा हा दिवस आहे. म्हणजे आज त्यांना शेवटचा आपल्याचा निरोप आहे. कारण वर्ष श्राद्ध म्हणजे एक शेवटची बोलून असते गेलेल्या जीवाची. या ठिकाणी शेवटचा नैवेद्य त्यांना असतो. आणि आज त्यांचा प्रथम वर्ष श्राद्धाचा हा कार्यक्रम आहे. त्यानिमित्ताने सर्व पाहुणे मंडळी, नातेवाईक, प्रेमसंबंधी अजून काही येणार आहेत, आलेले आहेत. आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये आईसाहेबांना आपल्याला निरोप द्यायचा आहे. आणि त्यांच्या निमित्तानेच कीर्तन रूपी सेवेकर्ता म्हणून दाखवलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे. आणि कीर्तन सेवा पार अंगणामध्ये माझे पाठराखण करणारे सर्व भजनी मंडळी गावातील म्हणजे बघादादा असतील आणि मलकापूरहून माझ्यासोबत आलेले आपल्या सर्वांच्या परिचयाचे आपल्या परिसराचं वैभव महाराज खोशे, त्याचप्रमाणे गोरखबाप्पा, तुमचं काय नाव आहे? नाना महाराज. आणि सर्व टाळकरी मंडळी, आमचे पेटी वादक बाप्पा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि लोकांहून आपल्या सर्वांच्या परिचयाचे गीते बाबाच्या फळाचे जुने मृदंगाचार्य की ज्यांनी कुणीच नव्हतं वाजवला त्यावेळेला सर्व फळाची जबाबदारी सांभाळली. माणिक तात्या जिल्देकर आणि लकुळबुवा हे जुनी माणसं आहेत आपल्या गावात, आपल्यातले, आपल्या पाडावरले. आणि तसं हिनगोदा गाव, मलकापूर, आनाळा असेल, हे हिंगणगाव, वाटेपळ ही गीते बाबाच्या फाडावरली, सीताराम बाबाच्या गडावरली गाव आहेत. माणिक महाराजावर आमच्यावर खूप प्रेम करणारी माणसं आहेत. आणि आपल्या सर्वांच्या प्रेमामुळं हा फड उभा राहिला, महाराजांनी उभा केला. आणि महाराजांनी आपल्याला खूप प्रेम दिलं. आपणही महाराजाला जीवाच्या पलीकडे आपण सांभाळता, आमच्यावर प्रेम करता, असे एकमेकाची प्रेमाची देवाणघेवाण करणारे आपण सर्वजण आहोत. पण या ठिकाणी आईसाहेबाच्या पुण्यस्मरणाचा हा दिवस, त्यानिमित्ताने अभंग जगद्गुरु तुकोबरायचा घेतलेला आहे. जगद्गुरु तुकोबराय अभंगामधून संतत्वाला मातृत्वाची उपमा देऊन मातेचं दृष्टांताने संतत्व किती मोठं आहे हे जगापुढे अनुभव सांगतात. विठाला विठाला विठाला. आता जर विचार केला मातेचा आणि संतांचा, जर विचार केला तर मातेचे विचार संकुचित आहेत आणि संतांचे विचार व्यापक आहेत. संतांच्या विचाराने जगाला गवसणी घातलेली आहे, पण मातेचे विचार तसे नाहीत.
मातेचा विचार फक्त तिच्या परिवारापुरता, तिच्या मुलाबाळापुरता आहे, मुलाबाळापुरता विचार आहे. संतांचा विचार सर्व जगाला प्रेम देणारा संतांचा विचार आहे. सर्व जगाला त्यांच्या विचाराने गवसणी घातलेला विचार आहे संतांचा. मग मातेचा दृष्टांत संतत्वाचा मोठेपणा सांगण्यासाठी कसा बसू शकतो? तुकोबाराने तर दिलेला आहे, नाही का? तुकोबाराने दृष्टांत दिलाय मातेचा, की मातेचा मोठेपणा, संतत्वाचा मोठेपणा सांगण्यासाठी त्यांना योग्य वाटला. पण आपण जर एका व्यावहारिक दृष्टीने जर पाहिलं, विचार करून जर पाहिलं, तर मातेचा विचार अल्प आहे, आपल्या लेकरापुरता, आपल्या परिवारापुरता आहे. संतांचे विचार जगाच्या कल्याणासाठी